बनण्याचं राज कुणी समजू शकलेलं नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। बिहार निकालावरून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर पलटवार केलाय। जो जीता वही सिकंदर असं वक्तव्य बिहार निकालावर फडणवीसांनी केलं होतं। स्थानिक निवडणुकीमध्ये विरोधकांचा बुरखा फाडून जागा दाखवण्याची वेळ आली असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। कधी नव्हे ते उद्धवजींचा दौरा झाला पण गावामध्ये माणसंही नव्हती असा टोला फडणवीसांनी लगावलाय। फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर या शब्दात निशाणा साधलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक घरामध्ये मुबलक पाणी येईल ही भारतीय जनता पार्टीची आणि महायुतीची देण या छत्रपती संभाजीनगरला आहे। आणि म्हणून हे जे लोक वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करतात यांच्यासारखे खोटारडे लोक नाहीत। आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत यांचा बुरखा फाडून यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। कधी नव्हे ते आमचे उद्धवजी मराठवाड्यात दौरा करण्याकरता आले आणि मराठवाड्यात थांबले आणि त्यांनी दौरा केला। पण दुर्दैव बघा, आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल गावामध्ये गेल्यानंतर माणसंच नसायचे। आमचे अंबादास दानवे माणसं अरे कुठे गेले, अरे माणसं आणा, अरे माणसं आणा असे माणसं आणायचे। याचं कारण लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही। लोकांना माहिती आहे आपत्तीमध्येही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे। कोणी स्वतःला बाहुबली समजू नका, अनेक बाहुबलींना आम्ही निवडून दिले असं म्हटलंय प्रफुल्ल पटेलांनी। समजने वाले को इशारा काफी है असंही त्यांनी म्हटलंय। पटेलांचा रोख नेमका कुणाकडे आहे असा प्रश्न उपस्थित होतोय। सक्षम हो, इतरांनी आपली चिंता करावं लागेल। आपल्याला इतरांची चिंता करण्यापेक्षा कोणी समजू नका की कोणी बाहुबली आहे आणि म्हणून ते निवडून येणार आहे, हे कोणी काय आहे। किती बाहुबली लोकांना आम्ही निवडून दिलेलं आहे मागच्या काळामध्ये हे आम्हाला माहित आहे। फक्त पैशाच्या आधारावर कोणी जिंकून येत नाही। लोक पैसे घेतात आणि वोट दुसऱ्यांना ज्यांना जिथे द्यायचे असते तिथे बरोबर देतात। समजने वाले को इशारा काफी है। प्रफुल्ल पटेल असं म्हटलंय की कुणी स्वतःला बाहुबली असं समजू नये, आम्ही अनेकांना निवडून आणलंय। राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांचा रोख कुणाकडे हे काही कळत नाही। तुम्ही शोधून काढा कोणाकडे रोख आहे, आमच्याकडे तर नाही आहे एवढं नक्की सांगतो। त्यांचं राजकारण काय मला माहिती नाही। मी एक नाही 4 वेळा निवडून आले। मी इलेक्शन व्यवहार समजत नाही, मी ती सेवा करण्यासाठी आले आणि मी पूर्णपणे ह्या सगळ्या प्रक्रियेच्या विरोधात आहे आणि तुम्हाला माहिती आहे। त्याच्यामुळे दुर्दैव आहे की ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान केलं आणि पारदर्शक इलेक्शनच्यासाठी आपल्या कितीतरी लोकांनी एवढं मोठं योगदान आणि स्वातंत्र्य मिळवलं, त्याची खिल्ली उडवण्यासाठी ही जे विचारधारा आहे ही अतिशय दुर्दैवी आणि एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे। मुलीच्या साखरपुड्यामधल्या खर्चावरून टीका झाल्यानंतर इंदोरीकरांनी आता मुलीचं लग्न साखरपुड्यापेक्षाही टोलेजंग करण्याचं असल्याचं म्हटलेलं आहे। राजकीय नेत्यांच्या सभांवर प्रश्न का विचारत नाही असा सवालही इंदोरीकरांनी केलाय। तर इतरांच्या मुलींवर बोलाल तर तुम्हाला प्रश्न विचारणारच असं सुभाष तळेकर यांनी म्हटलंय। इतरांच्या मुलींच्या लग्नांवर बोलाल तर मुली तुम्हाला जाब विचारणारच अशी टीका मुंबईतल्या डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकरांनी इंदोरीकरांवर केली आहे। इंदोरीकरांनी मुलीच्या लग्नाचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात केला होता। त्यावरून इंदोरीकर कीर्तनात देत असलेल्या उपदेशांवरून टीका सुरू झाली आहे। लग्ना इतका खर्च हळदीला आहे महाराज, आपल्याकडे लग्ना इतका खर्च हळदीला आहे। 2-4 श्लोकांचं जेवण लागत आहे, डीजे लागत आहे, पुन्हा खंबे लागत आहे, नाचणारी टोळी बदलती, ह्या नाचा त्यात बावळ्याचा बाजार नाही। त्या खोरीची हळद आई नाचती आणि तीच आई म्हणती मुलाची आई होणं अवघड आहे नाचून, आणि वरून पोरगी नाचती, पुरीची आई नाचती। निवृत्ती महाराज देशमुख यांनी आपल्या मुलीचं लग्न थाटामाटात निश्चित करावं। अगदी हेलिकॉप्टर मधून नवरा नवरी इच्छित स्थळी आणावीत। जेव्हा जेव्हा आपण कीर्तन कराल आणि हे शब्द वापराल की साधेपणाने लग्न केले तरी मुलं होतात, तर निश्चित त्यावेळी जो तरुण वर्ग ऐकायला कीर्तन येणार आहे तो निश्चित त्या बाबतीत तुम्हाला जाब विचारू शकतो। अन्यथा तुम्ही जर उद्या म्हणालात
की गुड्डी लग्नात ताल धरते, तर साहजिक तरुण मुली आहेत याबाबत आपल्याला जाब विचारू शकतो. दरम्यान साखरपुड्याच्या ट्रोलिंगवर व्यथित होत याआधी कीर्तन बंद करण्याचे संकेत इंदोरीकरांनी दिलेत. मात्र ट्रोलिंगवाल्यांना उत्तर म्हणून लग्नही टोलेजंग करणार. राजकीय नेत्यांच्या सभांवर कुणीही बोलत नाही, मात्र कष्टाचा पैसा मुलीच्या लग्नात खर्च केल्यावर लोकांना पोटदुखी कशाला, असा सवाल इंदोरीकरांनी केलाय. मोमबत्ती म्हणून कमी वयात मुलीचे लग्न केले. मला माहित होतं या अवलादी माया मला उठणार आहे. त्यांना चॅलेंज सांगून दिलं, लग्न मी याच्यापेक्षा टोलेजंग करणार, भूक तुला काढली. इकडं दुनिया खाली लोकांनी यांची काय टाक आहे. 30 मिनिटाच्या सभेला 3 कोटी खर्च आहे. कोणत्याही चायनीजवाल्याने विचारून दाखवा पैसे कुठून आणले. विचारलं कुठे होतो आता तो थांबणार. हा त्यांचं विचार आता हे पुढच्या महिन्यात का तमाशा सुरू होईल गावोगाव. विचारलं ही विकली गेलेली लोक गाणी माणसे खंब्या इकडून काही मिळत नाही ना. मग मी 8 दिवस बोललोच नाही. आणि किती दुसऱ्याला त्रास देवा, यालाही मारेल आहे. किती आता 31 वर्ष त्रासच करायला. आणि पुन्हा काय घोटाळा होते माझा, हे बोललं का ते खरं होते. मला अजून तमाशा.